नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. मी मनीषा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर अ, आज सकाळी सकाळी मस्त छान असं शेणाने अंगण सारून घेतलं आहे आणि त्याच्यावर ही छोटीशी रांगोळी काढली आहे. तर मला काही एवढी रांगोळी छान येत नाही, पण तरी पण आपलं छोटीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही रांगोळी कशी वाटली आहे हे मला नक्की सांगा. आणि घरासमोरनं असं सकाळी सकाळी छान सारून वगैरे घेऊन रांगोळी काढली ना, एकदम छान असं प्रसन्न वाटतं. आणि घरामध्ये उंदीर शिरलेले, 2 उंदीर होते. तो व्हिडिओ मी टाकलेला. ते उंदीर बाहेर जाण्यासाठी घरातलं जे सामान आहे ना, ते बाहेर काढलेलं. त्याच्यामध्ये चिन्मयला त्याच्या लहानपणीची जी खेळणी आहे, ती खेळणी सापडलेली. हे बघा, हे असे बिल्डिंग ब्लॉक्स, त्याला भातुकलीची भांडी वगैरे त्याला लहानपणी खेळायला होती. त्याचबरोबर हा जो फोन आहे ना, हा कुणाकुणाला फोन आठवतोय, म्हणजे जेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता, तेव्हा अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरामध्ये फोन होते. आता हे फोन आपल्याला बघायला मिळत नाही. हा फोन आता म्हणजे चिन्मयला खेळणीमध्ये चिन्मय खेळत होता लहानपणी. त्याला वायर पण होती, पण मग ती उंदरांनी ती वायर कुरतडून टाकलेली. आणि हा पियानो कमीत कमी 9 वर्षापूर्वी त्याला हा बड्डे गिफ्टमध्ये मिळालेला. आणि लहानपणी त्याला खूप म्हणजे असं गाड्यांची आवड होती. खूप त्याच्याकडे लहानपणी गाड्या होत्या. आणि हे बघा किती पसारा त्यांनी घालून ठेवला आहे. ही सगळी जी खेळणी, ही सगळी खेळणी चिन्मयनी खूप अशी जपून ठेवली आहे. ती खेळणी कुणाला देऊन पण देत नाही आणि काहीच नाही, की माझ्या लहानपणीची आठवण म्हणून त्यांनी ही सगळी खेळणी जपून ठेवली आहे. आज देवांश पण आलेला, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा. चिन्मय लहान होता तेव्हा त्याला ही मेट्रो ट्रेन आम्ही घेतली होती. ते दोघं जण आहे ना, इथं बसून त्याचे जे मेट्रोचे जे हे असतात, रूळ असतात, ते लावून घेत होते. आणि आता ती मेट्रो ट्रेन ते दोघं जण इथं खेळत आहेत. आता मेट्रोच्या ट्रेनचं खेळून झाल्यानंतर यांना आता फुटबॉल खेळायचं सुचलेलं. आणि हे बघा, आमच्या तुळशीला आहे ना किती छान अशा मंजिरी आल्यात. मस्त तुळस झाली आहे. आणि इथं अगोदर आम्ही हे कुंदाचं झाड लावलं होतं. त्या कुंदाच्या झाडामध्ये तुळशीचं एक रोप आलं आणि त्या एका रोपाचं हे बघा, कुंदाच्या झाडामध्ये इकडून पण कुंदाची फुलं लागलीत. छान असे ही कुंदाची फुलं. आणि इथं हा मल्चिंग टाकून झालाय. मल्चिंगला हे जे होल पाडतात, हे होल कसं पाडतात, म्हणजे आम्ही एक जुगाड बनवलेला घरच्या घरी. त्याचा एक व्हिडिओ मी शेअर केलाय, तो नक्की बघून घ्या. इथं हे असे होल असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर
माती भरावी लागते. तर या पद्धतीने इथं माती भरायचं काम चालू आहे. आणि आता तुम्ही म्हणता का तू काय फक्त बघायला गेली होतीस का, तू काही काम करत नाही आहे का? तर मला घरामध्ये दिलं आहे आता स्वयंपाक करण्याचं काम, त्याच्यामुळे मी आता स्वयंपाक बनवणार आहे. बाकीचे सगळेजण शेतामध्ये कामाला जाणार आहे.